नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी दीपक सरनोबत आणि लाईट हाऊस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोचा वापर कसा करायचा आणि तो कोणत्या सिच्युएशनमध्ये केला जातो हे समजून घेऊया. अतिशय सोपं असणार हे युनिट आहे. जरी तरीची जी मराठीमधली वाक्ये जी आहेत ती आपणाला इंग्रजीमध्ये दोच्या साह्यानं व्यक्त करता येतात. दोच्या ठिकाणी तुम्ही अल्दोचा देखील वापर करू शकताय. दो आणि अल्दो जरी आलं तरी सेम स्ट्रॅटेजी आपल्याला सेम रूल ठेवायचे आहेत. इंग्रजी व्याकरणामधील अनेक कॉन्सेप्ट जे आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याचा आपणाला कुठेतरी उपयोग व्हावा यासाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत. आपण आवश्यकतेनुसार त्या पाहून घ्याव्यात. तर दोचा वापर आपण समजून घ्यायला सुरुवात करूया. सेंटेन्स मी सुरुवातीला रीड करतोय. हेमंत स्टडीड सिन्सिअरली बट ही डिडंट गेट गुड मार्क्स. हेमंतनं अगदी प्रामाणिकपणे अज्ञाधारकपणे सिन्सिअरली अभ्यास केला पण त्याला चांगले मार्क्स मिळाले नाहीत. आपणाला यामध्ये दोचा वापर करायचा जर असेल तर जरी हेमंतनं अगदी सिन्सिअरली अभ्यास केला तरी त्याला चांगले मार्क्स मिळाले नाहीत असा अर्थ यायला पाहिजे. आता पहिल्या ॲक्शनच्या पूर्वी आपणाला दोचा वापर करायचा आहे आणि पहिलं सेंटेन्स संपल्यानंतर कोणतंही कंजंक्शन वापरायचं नाही. ऑर नाही, बट नाही, दॅन नाही, फेन नाही. तिथे कॉमा द्यायचा आणि त्याच्यानंतर उरलेलं वाक्य आहे तसं लिहायचं. या वाक्यातील बटचा वापर आपणाला करता येणार नाही. बट रिमूव्ह करायचं. वाक्याच्या सुरुवातीला दोचा वापर करायचा. दो हेमंत स्टडीड सिन्सिअरली कॉमा ही डिडंट गेट गुड मार्क्स. हे करेक्ट आन्सर झालं. वाक्याची सुरुवात दो न करणं आणि दुसऱ्या वाक्याच्या पूर्वी कॉमा देणं आणि ते सेंटेन्स लिहिणं. 2 नंबरचं सेंटेन्स पाहूया. अनन्या कंप्लीटेड हर डिग्री बट शी डिडंट गेट एनी जॉब. अगोदर डिग्री कंप्लीट केली याचा अर्थ दो अनन्या कंप्लीटेड हर डिग्री कॉमा शी डिडंट गेट एनी जॉब अशा पद्धतीचं सेंटेन्स आपणाला इथे या ठिकाणी बनवावं लागेल. नंबर 3. राकेश वॉज नॉट गिल्टी बट ही वॉज पनिश्ड. राकेश काही गिल्टी नव्हता तरी देखील त्याला पनिश करण्यात आलं. याचा अर्थ आपणाला दोचा वापर वाक्याच्या सुरुवातीला करावा लागेल आणि बट काढून टाकावं लागेल आणि तरच आपणाला मिनिंगफुल सेंटेन्स भेटणार आहे. दो राकेश वॉज नॉट गिल्टी कॉमा ही वॉज पनिश्ड. अतिशय काही सेकंदामध्ये समजून येईल असं हे युनिट आहे. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. म्हणजे गोल्स सेट करणं, डिसाईड करणं हे दिसायला सोपं आहे पण ते तसं पाहिलं तर आव्हानात्मक देखील आहे. जे जरी गोल्स डिसाईड करणं सोपं वाटत असलं तरी ते आव्हानात्मक आहे. अशा पद्धतीचं वाक्य जर आपल्याला करायचं असेल तर दो सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी कॉमा इट इज क्वाईट चॅलेंजिंग अशा पद्धतीचं वाक्य बनवावं लागेल. आणि शेवटचं वाक्य हे तुमच्यासाठी आहे. वी कांट बिकम अ प्रेसिडेंट बट वी होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. या वाक्यामध्ये जर आपल्याला वाक्य दोचा वापर करायचा असेल तर कशा पद्धतीनं करायचं आहे कदाचित हे तुमच्या मनामध्ये आता तयार झालं असेल आणि तुमच्या मनामधील वाक्य हे या वाक्याशी मिळतं जुळतं आहे की पहा. दो वी कांट बिकम अ प्रेसिडेंट वी होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. अशा पद्धतीनं सर्वप्रथम ॲक्शन झालेलं जे वाक्य आहे त्याच्यापूर्वी दोचा वापर करणं, कॉमा देणं आणि त्यानंतर दुसरं वाक्य जे आहे, उपवाक्य जे आहे, जी कृत्य आहे ती लिहिणं. म्हणजे एवढा सोपा आणि सुटसुटीत भाग आपणाला या ठिकाणी दोच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. त्यामुळं दोचा यूज दो इन द फॉलोविंग सेंटेन्स, अबव सेंटेन्स, गिवन सेंटेन्स असा जर प्रश्न आला तर आपणाला याचा साहजिकच मार्क सोडावा लागणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण लाईक कराल, शेअर कराल, कमेंट कराल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.